बेसिक केमिस्ट्री 11वीच्या पॉइंट मध्ये एक साधारणपणे आपण अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत आपले चालू आहेत एलिमेंट्स. ऍक्च्युअली आपल्याला पिरियोडिक टेबल कडे जायचं. सर्वांनी पाहत असताना लक्षात घ्या आपण, मी काही सुरुवातीला पिरियोडिक टेबल आपल्याला अभ्यास करायचा आहे असं म्हणलं, पण त्या पिरियोडिक टेबल मध्ये जात असताना मला जर एस ब्लॉक म्हणजे काय, पी ब्लॉक म्हणजे काय, मेटल काय, नॉन मेटल काय हे तुम्हाला माहीत नसेल तर मला त्याआधी एक्सप्लेन करावं लागेल. आणि त्या टप्प्यामध्ये आपण येत असताना प्रामुख्यानं मूलद्रव्याचा सर्वात छोटा घटक म्हणजे ॲटम. ॲटमचे 3 छोटे पार्ट, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, सब ॲटॉमिक पार्टिकल, त्यांच्यावर असणारे चार्जेस आणि ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर या 2 महत्त्वाचे कन्सेप्ट हा आपण भाग प्रामुख्याने पाहिला. बेसिकली काय झालं माहितीये का, की ज्या वेळेला आपण एखादी प्रॉपर्टीचा अभ्यास करत असतो त्यावेळेला प्रामुख्याने काय होतं हा भाग लक्षात घ्या. आयसोटोप्स आणि आयसोबार्स पाहिले आणि आपण एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिले. आज अतिशय महत्त्वाचा एक भाग पाहायचा आहे आपल्याला आणि हा भाग पाहत असताना एक व्यवस्थितपणे हा भाग तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. एलिमेंट्स जे आहेत, एलिमेंट्स मला चार्ट हा अतिशय व्यवस्थित हा काढून हा दाखवते तुम्हाला अडचण जाऊ नये म्हणून. हा सिम्बॉल, पुढचा कॉलम असेल आपला ॲटॉमिक नंबर. हे लक्षात घ्या. कॉलम किती झाले बघा आता, सिरियल नंबर, एलिमेंट, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि ज्याचा आपल्याला अभ्यास महत्त्वाचा प्रामुख्याने करावयाचा आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हा आपला आजचा एक महत्त्वपूर्ण चार्ट. फार व्यवस्थित काळजीपूर्वक हा भाग पाहायचा. सिरियल नंबर, एलिमेंट, सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, मुख्य कक्षा के एल एम एन 1 2 3 4 2 8 18 32 हा तुम्हाला मी शिकवलेला पॉइंट आहे, आठवत असेल. कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, 8 आहेत, 18 आहेत, 32 आहेत. एस पी डी एफ 0 1 2 3 2 6 10 आणि 14. तर याचा वापर इथे नाही करायचा, आपल्याला वरचाच वापर करायचा. आजचे हे महत्त्वाचे आपण शेवटच्या सेक्शन मध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन इथपर्यंत आपला हा भाग आपण एक्सप्लेन केला होता. आजच्या सेक्शन मध्ये आपल्याला प्रामुख्यानं निऑनच्या पुढे 8 मूलद्रव्ये जे आहेत त्या 8 मूलद्रव्याचा विशेष अभ्यास जो आहे हा करावयाचा आहे. ॲटॉमिक नंबर 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आणि एक वैशिष्ट्य लक्षात येईल, कालचा शेवट आपला 10 ला झाला निऑन हा निष्क्रिय वायू आहे. आज पण आपला 18 एर्गॉनला थांबणार आहोत आपण. आता यामध्ये आपण पाहत असताना पहिला जो एलिमेंट आहे हा आहे सोडियम. व्यवस्थित हा चार्ट तुम्हाला पाहायचा. त्यानंतरचा 12 नंबरचा आहे मॅग्नेशियम. त्यानंतरचा आहे ॲल्युमिनियम. त्यानंतरचा आहे सिलिकॉन. त्यानंतरचा आहे फॉस्फोरस. त्यानंतरचा आहे
सल्फर, त्यानंतरचा आहे क्लोरीन आणि त्यानंतरचा आहे एर्गॉन. हे आहेत 8 एलिमेंट्स आज आपल्याला त्यांचा अभ्यास करावायचा आहे. ते त्यामध्ये नायट्रिशियम या नावापासून सोडियमची संज्ञा झाली Na. मॅग्नेशियम याचा सिंबॉल आहे Mg. ॲल्युमिनियमचा सिंबॉल आहे Al. एक सिंबल ज्या लँग्वेजचा आपण वापर करतो, सिलिकॉन आहे Si, फॉस्फरस आहे P, सल्फर आहे S, क्लोरीन आहे Cl, एर्गॉन आहे Ar. हे लक्षात ठेवायचं, A कॅपिटल, R स्मॉल, C कॅपिटल, L स्मॉल, S कॅपिटल, I स्मॉल, A कॅपिटल, L स्मॉल. हा आहे आजचा आपला पहिला पॉइंट. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर तुम्ही विचार केला तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची, कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ज्या वेळेला कक्षेमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा ज्या कक्षा आहेत, या कक्षेमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉन राहत असताना आपण सांगितलं पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी केवळ 2च इलेक्ट्रॉनची आहे. त्यानंतर 8, त्यानंतर 18, त्यानंतर 32. आपण काय करू, याला कक्षा देऊन टाकू. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा. आज आपल्या 3च कक्षेचा भाग आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय सांगितलं तुम्ही, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द शेल किंवा रिव्हॉल्विंग इन द शेल इज नोन एज ॲटॉमिक नंबर, अथवा नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज नोन एज ॲटॉमिक. पण आपल्याला व्याख्या वापरायची आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनची कक्षेमध्ये असणारी मांडणी पाहायची असेल तर ॲटॉमिक नंबरची व्याख्या घ्यायची इलेक्ट्रॉनची संख्या. याचा अर्थ 11 ॲटॉमिक नंबर असेल तर सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, 11. 15 ॲटॉमिक नंबर असेल तर फॉस्फरसकडे इलेक्ट्रॉन 15. 18 इलेक्ट्रॉन असतील तर एर्गॉनकडे इलेक्ट्रॉन 18. आणि याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने ज्या वेळेला करता त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देणं सोपं आहे. आता तुमच्याकडे आहेत 11 इलेक्ट्रॉन आणि ॲटमच्या भोवती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कक्षेमध्ये ठेवायची पहिली कक्षा आली आणि पहिल्या कक्षेमध्ये 11 पैकी तुम्ही फक्त आणि केवळ 2च इलेक्ट्रॉन ठेवू शकता. पहिल्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन बसण्याची क्षमता, कॅपॅसिटी, टेंडन्सी नाहीच आहे, म्हणून 1 अथवा 2च इलेक्ट्रॉन इथे बसू शकतात. मग आता 11 पैकी 2 गेल्याच्या नंतर आता उरले तुमच्याकडे 9. तर तुम्ही 9 ठेवण्याचा प्रयत्न जर दुसऱ्या कक्षेत केला तर इकडे बघायचं, दुसऱ्या कक्षेमध्ये फक्त आणि केवळ 8च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून इथे ठेवले आपण 8. आणि मग उरलेला 1 इलेक्ट्रॉन आहे जो निऑन मध्ये हे पाहायला मिळालं तुम्हाला 2,8 आणि त्यानंतर आलेला इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेमध्ये गेला आणि म्हणून सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2,8,1. आलं लक्षात? ज्यांना परत कळालं नसेल तर मॅग्नेशियम ज्याचा सिंबॉल Mg आहे, ज्याच्याकडे 12 इलेक्ट्रॉन आहेत, या 12 इलेक्ट्रॉनला कक्षेमध्ये ठेवत असताना पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन ठेवावे लागले. 12 मधून 2 गेल्याच्या नंतर आता त्याच्याकडे 10 शिल्लक आहेत. त्या 10 पैकी फक्त 8च इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कक्षेमध्ये राहू शकतात आणि मग उरलेले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते तिसऱ्या कक्षेमध्ये एंटर करतात आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम हे 2,8,2 या पद्धतीचं असतं. पॉइंट लक्षात आला? आता ज्या वेळेला आपण ॲल्युमिनियम कडे आलो, ज्या ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे हा 13 आहे आणि ह्या ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षेमध्ये त्याचे फक्त 2 इलेक्ट्रॉन राहतात. जशी आपण कंडिशन, जसा आपण विचार करतो त्याचा विचार केला तर उरलेल्या 11 इलेक्ट्रॉन पैकी 8 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्यामध्ये जातात आणि 3 इलेक्ट्रॉन हे या. आता आजचा पॉइंट इतका महत्त्वाचा आहे की हा मी 2 लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहे. आता आधी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर त्याचे प्रॉपर्टीज कडे जाणार. मग 14 नंबरचा सिलिकॉन आहे, याच्याकडे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 12 इलेक्ट्रॉन उर्वरित देत असताना त्याला 8 इलेक्ट्रॉन्स इकडे आणि 4 इलेक्ट्रॉन्स इथे अशा पद्धतीने त्यानं इलेक्ट्रॉन्स. आता जर का परिस्थिती
चा विचार आपण केला तर 15 नंबरच्या फॉस्फरस कडे 2 इलेक्ट्रॉन इथे, 8 इलेक्ट्रॉन इथं, 2 आणि 8 झाले 10 आणि उरलेले 5 गेले इकडे. पॉइंट समजला? मग फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 5. 16 नंबरचा सल्फर ज्या वेळेला आला, या सल्फरचा जर आपण भाग पाहिला तर सल्फर कडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 16 आहे. पैकी दुसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन त्याला ठेवता आले. उर्वरित 14 इलेक्ट्रॉन्स देत असताना हे 8 आणि आता उरलेले 6 इलेक्ट्रॉन्स त्यांना आपल्या तिसऱ्या कक्षेमध्ये ठेवले. हे अशा पद्धतीने पाहता व्यवस्थित लक्षात घेतलं असेल तुम्हाला काही कॉमन पॉइंट पाहायला मिळाले. पहिल्या कक्षेमध्ये प्रत्येकाच्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या 8 इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळाले आणि तिसऱ्या कक्षेमध्ये इनक्रीजिंग ऑर्डरनं 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6 अशा पद्धतीची ऑर्डर ही तुम्हाला ज्या वेळेला पाहायला मिळाली तर एखाद्याला असं वाटलं की मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ करायचे नाहीये, सहज लक्षात ठेवायचे असतील तर त्यांना सोपं लक्षात ठेवायचं. बाबा हे 2 होते, हे 8 होते, संजोगानं समजो 6 च्या नंतर कोण येतो? 7. या पद्धतीने देखील तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करू शकता. परत एकदा आपण पाहिलं की हा 2 आहेत, 8 आहेत आणि मग 7 नंतर कोणाला 8 आणि मग एका जनरल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय पाहतो? कॉमन मध्ये गोष्टी आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. तिसरी कक्षा जी आहे ही 1 पासून 1 इलेक्ट्रॉन ऍड करत गेलो कारण ॲटॉमिक नंबर मध्ये आलेलं व्हेरिएशन त्याचं 11 पासून ते 18 पर्यंत गेलं. इनक्रीजिंग ऑर्डरनं 1 इलेक्ट्रॉन त्यामध्ये वाढत गेला म्हणून सोडियम पासून ते इथपर्यंत आलो. आता जर डिटेल आपल्याला जायचे पण तत्पूर्वी आपण आज काय भाग पाहायला लक्षात घ्या. 1 नंबरच्या हायड्रोजन पासून परत एकदा लक्षात घ्यायचं. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हा इनर्ट गॅसला आपण काल स्टॉप. असं सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना काल तुमच्या लक्षात असं आलं की पहिला हायड्रोजन आणि हेलियम याला एकच कक्षा होती. जरा प्रामुख्याने परत एकदा नंतर कालचा सेक्शन पहा. 3 नंबरच्या लिथियम पासून ते 10 नंबरच्या निऑन पर्यंत जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6, 2,7 आणि 2,8. सांगण्याचा उद्देश काय? प्रत्येकाला पहिल्या कक्षेमध्ये 2 होते आणि दुसऱ्या कक्षेमध्ये कालच्या सारखं हे असं होतं आणि 2च कक्षा असणारा हा शेवटचा इलेमेंट निऑन होता आणि निऑनच्या 10 नंबरच्या पुढे आल्याच्या नंतर 11 नंबरच्या सोडियम पासून सोडियम, मॅग्नेशियम, उच्चार मागे पुढे काही जणांचे होऊ शकतात. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि एर्गॉन या 11 ॲटॉमिक नंबर पासून ते 18 ॲटॉमिक नंबर पर्यंतच्या एलिमेंट मध्ये Na सोडियमचा सिंबॉल, Mg मॅग्नेशियमचा सिंबॉल, Al हा ॲल्युमिनियमचा सिंबॉल, Si हा सिलिकॉनचा सिंबॉल, P हा फॉस्फरसचा सिंबॉल, S हा सल्फरचा सिंबॉल, Cl हा क्लोरीनचा सिंबॉल आणि Ar हा एर्गॉनचा सिंबॉल. आणि आज तिसऱ्या कक्षेचं इंट्रोडक्शन किंवा ओळख घेत असताना आपल्याला 8 एलिमेंट्स आले. खूप छान माहिती आपल्याला 8 एलिमेंटची. याच्यामध्ये आपल्याला मदत कशाची झाली? याच्यामध्ये आपल्याला मदत झाली, ही मदत आपल्याला नंतर होईल, ही सध्या मदत झाली. कक्षा ह्या 2 प्रकारच्या असतात. एक मुख्य कक्षा असतात, एक उपकक्षा असतात. मुख्य कक्षा ज्या आहे त्याला ऑर्बिट अथवा शेल असं म्हणायचं आणि उपकक्षेला ऑर्बिटल अथवा सबशेल असं म्हणायचं. ज्या वेळेला मुख्य कक्षा असतात त्या अक्षर दाखवत असताना आपण K, L, M, N दाखवतो आणि त्याला अंक दाखवत असताना 1, 2, 3, 4 अशा. प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन बसण्याची क्षमता कॅपॅसिटी वेगवेगळी असते आणि त्यानुसार पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8,
तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे. एस पी डी एफ हे ऑर्बिटल्स आहेत, त्याला अंक दाखवले आपण 0 1 2 3 आणि त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या 2 6 10 आणि 14. आपण पहिला पॉइंट आपण क्लिअर केला. पण हा सेक्शन मी असाच ठेवत, त्याच्यावर खूप छान आपल्याला दुसरा लेक्चर घ्यायचा आहे, ते आपण पुढच्या भागात